आणि आता बातमी आहे पुणेकरांसाठी अतिशय महत्त्वाची। खडकवासला धरणातून तब्बल 24,000 क्युसेक वेगाने मोठा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यानंतर पुण्यातील नदीपात्रातील रस्त्यांवर अडचणी निर्माण झाल्यात। अनेक वाहन चालकांच्या गाड्या पाण्यात अडकल्या असून त्या बाहेर काढण्यासाठी नागरिकांकडून प्रयत्न सुरू झालेत। अचानक वाढलेल्या या पाण्यामुळे नदीपात्रातील रस्त्यावरून जाणाऱ्यांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली। या गाड्या अचानक आलेल्या या पाण्यामुळे जागच्या जागी अडकून पडल्या आणि या गाड्या बाहेर काढण्यासाठी वाहन चालक त्यांची फारच मोठी कसरत झाली आहे। दरम्यान मुसळधार पावसाने खडकवासला धरण साखळीत विक्रमी पाणीसाठा जमा झालाय। जुलैमध्ये 2 टप्प्यात झालेल्या मुसळधार पावसाने गेल्या 5 वर्षातले विक्रम मोडीत काढलेत। 1 जुलै ते 1 ऑगस्ट या कालावधीत धरण साखळीतल्या 4ही धरणांच्या पाणीसाठ्यात 24.54 TMC वाढ झाली आहे। गेल्या वर्षी याच कालावधीत ही वाढ 10.67 TMC इतकी होती। यंदा जुलैमध्ये खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 562 मिलीमीटर इतक्या प्रचंड पावसाची नोंद झाली आहे। गेल्या वर्षी याच कालावधीत हा पाऊस केवळ 133 मिलीमीटर इतका होता। तर इकडे धाराशिव जिल्ह्यातील भूम आणि वाशी तालुक्यात आज झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। सुमारे 1.5 तास कोसळलेल्या पावसामुळे नदी नाले वाहू लागलेत। भूम तालुक्यातील पाथरूड इथं शाळा सुटल्यानंतर पाण्याचा प्रवाह वाढल्यानं काही विद्यार्थी आणि शेतकरी काही काळ अडकून पडले होते। मात्र जून जुलैमध्ये अपेक्षित पाऊस न झाल्यानं चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे। खरीप पिकांना याचा फायदा होण्याची अपेक्षा आहे। नाशिकच्या घाटमाथा परिसरात गेल्या 2 ते 3 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली आहे। त्यामुळे गंगापूर धरणातून गोदावरी नदीपात्रात सध्या 3,387 क्युसेक इतक्या वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे। या वाढत्या विसर्गामुळे पंचवटीमधील रामकुंड परिसरात पुन्हा एकदा पूरस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जाते। कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राधानगरी धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होते आहे। त्यामुळे धरणाचे आणखी 2 स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आलेत। 4 आणि 5 क्रमांकाचे दरवाजे उघडल्यानंतर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला असून सध्या 4 दरवाजांमधून 7,112 क्युसेक इतक्या वेगाने पाणी नदीपात्रात सोडलं जात आहे। प्रशासनानं नदीकाठच्या नागरिकांना त्यामुळे सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे। तर इकडे जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात अतिवृष्टीचा मोठा फटका बसलाय। भवाळी गावात भराडी नदीच्या भीषण पुरामुळे नदीचं पाणी थेट गावात शिरलं। त्यामुळे 58 घरांचे तातडीनं स्थलांतर करण्यात आलं असून अनेक कुटुंब बेघर झाली आहेत। तब्बल 50 वर्षांनंतर असा पूर आल्याचा दावा ग्रामस्थांनी केलाय। शासनाकडे तात्काळ मदतीची मागणी करण्यात आली आहे। आणि आता पंढरपूरकरांना दिलासा देणारी बातमी ती म्हणजे पंढरपुरात चंद्रभागा नदीचं पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे। वीर आणि उजनी धरणातील विसर्गामुळे मागील 2 दिवसात भीमेच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली होती। परिणामी पंढरपुरात नदीकाठच्या काही घरात पाणी शिरून पूरस्थिती निर्माण झाली होती। काल मध्यरात्रीपासून पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे। भीमा नदी इशारा पातळीच्या आता खालून वाहताना दिसते। मागील 12 तासांमध्ये तब्बल 20,000 क्युसेकनं पाणी पातळी कमी होऊन प्रवाह ओसरला आहे। त्यामुळे पंढरपुरातील पुराचं संकट टळलंय। नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे। तर इकडे सांगलीच्या कृष्णा नदीत आज पुन्हा एकदा परंपरा, साहस आणि थराराचा संगम पाहायला मिळाला। दुथडी भरून वाहणाऱ्या कृष्णा नदीच्या पात्रात पार पडलेल्या पारंपरिक घोड्यांच्या शर्यतीनं सांगलीकरांची मनं जिंकली आहेत। सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील 10हून अधिक संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला। भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत या स्पर्धेचा शुभारंभ झालाय। तर
चुरशीच्या या लढतीत सांगलीवाडीच्या तरुण मराठा बोट क्लबनं प्रथम क्रमांक पटकावलाय। मानाची गदा आपल्या नावावर केली आहे। तर इकडे चंद्रपूर जिल्ह्यातील पूरस्थिती आता नियंत्रणात आली असली तरी सुद्धा पुराचे चटके शेतकऱ्यांना बसलेत। वर्धा, इरई आणि झरपट या नद्यांचं पुराचं पाणी 2.5 दिवस शेतात साचून राहिल्यानं कापूस, सोयाबीन आणि भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान झालंय। पूर ओसरल्यानंतर शेतात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याचं चित्र आहे। यंदाचा खरीप हंगाम हातातून गेल्याची भावना शेतकरी त्यामुळे व्यक्त करतात आणि नदीकाठच्या भागात पाणी 1 ते 1.5 किलोमीटरपर्यंत पसरल्यानं इतक्या मोठ्या क्षेत्रातील शेती बाधित झाली आहे। त्यामुळे नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते। हे सरकारने 13,000ची 8,500 आणलेली आहे। आमचा इच्छा आहे का पुन्हा 13,000 हेक्टरी जाहीर करावं आणि चालू जे शेतकरी आहे यांना वंचित केलेलं आहे त्यांची पूर्ण कर्जमाफी द्यायला पाहिजे, हे आमचं म्हणणं आहे। बाकी जे नुकसान ते आता पूर्ण झाली आहे दिसतच आहे। बस एवढे माझे बोलून नमस्कार करतो। सोयाबीन शेती होती आणि भाजीपाला होता। माझ्याकडे 3 मुली शिकत होते। 3 मुली शिकताना मी भाजीपाल्यामध्ये कमीत कमी 4 ते 5 लाख कमवो। 4-5 लाखामध्ये माझ्या मुलं शिक्षण आणि माझा इतर खर्च घरगुती निघे। आणि जेव्हा मी कर्ज भरायची माझ्याकडे पुरबुडी आणि माझी शेती पुरी वाहून जाईल, तर कर्ज भरायची मी एखाद्या नातेवाईकाकडून व्यापाऱ्याकडून व्याजासहित पैसे आणू आणि कर्ज भरू आणि त्यांचे पैसे मी परत करू। असे करू मला 6 वर्ष झाले। तर मी शेतकरी थोडासा हवाली झालो।